क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न 5 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान जे पण चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या संदर्भात असतील. आपण साप्ताहिक चालू घडामोडी दर रविवारी हप्त्याच्या दर रविवारी तुम्हाला हा व्हिडिओ उपलब्ध करून मिळणार. तर यामध्ये आपण त्या हप्त्यातले जेवढे पण चालू घडामोडीचे प्रश्न असतील महत्त्वाचे ते आपण कव्हर करणार. हा व्हिडिओ तुम्हाला एक रिव्हिजन स्वरूपाचे असेल आणि तुमचे हप्त्याभरचे जे पण चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते इथून कव्हर होणार. तर चला आता आपण साप्ताहिक चालू घडामोडीचा व्हिडिओ सुरू करूया. काल विचारला गेलेला प्रश्न, डॉक्टर माधव गाडगीळ यांना कोणत्या प्रसिद्ध समितीचे अध्यक्षपद भूषवलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होता पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समिती WGEP याचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र दरवर्षी महिला शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 3 जानेवारी. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्राची महिला शिक्षक दिन सावित्रीबाई फुले जयंती यांच्या निमित्त. सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रात दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस महिला शिक्षक दिन किंवा बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो. आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताचे पहिले महिला शिक्षिका आहेत. त्यांच्या गौरवार्थ हा दिन आपण समर्पित केलेला आहे. सरकारी घोषणा, महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनं शाळेमध्ये महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उद्देश, महिला शिक्षकांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणे आणि मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. साजरा करण्याची पद्धत, या दिवशी शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणे, निबंध स्पर्धा आणि महिला शिक्षणाचा सत्कार असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता आपण पाहूया पुढला प्रश्न, कोणता देश हा पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डेन्मार्क. डेन्मार्क 30 डिसेंबर 2025 रोजी डेन्मार्कनं आपली 400 वर्षे पुराणी राष्ट्रीय टपाल सेवा अधिकृतपणे बंद केली. आता तिथे पत्रांच्या वितरणासाठी खाजगी कुरिअरवर अवलंबून राहावे लागणार. पत्राची टंचाई, गेल्या 25 वर्षात पत्रांच्या संख्येमध्ये 90% घट झाल्यामुळे डेन्मार्कनं हा निर्णय घेतला. तेथील 1500 लाल रंगाचे डबे लेटर बॉक्स आता हटवण्यात आला. अमेरिका USA सेवा खंडित. अमेरिकेच्या नवीन सीमाशुल्क टॅरिफ नियमामुळे भारत, जर्मनी, ऑस्ट्रेलियासह सुमारे 30 देशांना अमेरिकेसाठी टपाल सेवा तात्पुरती स्थगित केली होती. इंडिया पोस्ट, भारताने 1 सप्टेंबर 2025 पासून आपली जुनी रजिस्टर पोस्ट सेवा बंद करून स्पीड पोस्टमध्ये विलीन केलेली आहे. पर्याय, अनेक देश आता फक्त पार्सल डिलिव्हरीवर लक्ष केंद्रित करत असून व्यक्तिगत पत्रांसाठी डिजिटल ईमेल व खाजगी कुरिअर सेवा हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतीच जल्लीकट्टू 2026ची सुरुवात कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू इथे झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025च्या इफ्को साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 मैत्री पुष्पा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. इफ्को साहित्य सन्मान, प्रसिद्ध हिंदी लेखक मैत्री पुष्पा यांना त्यांच्या ग्रामीण जीवन आणि कृषी संस्कृतीवर आधारित साहित्यासाठी हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. 30 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे झाले एक सोहळ्यात त्यांना 11 लाख सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. इफ्को युवा साहित्य सन्मान 2025, तरुण लेखिका अंकिता जैन यांना त्यांचे ओरे किसान या पुस्तकासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इफ्को सत्कार रत्न पुरस्कार, गुजरातचे सुमूल डेअरीचे अध्यक्ष मानसिंग के पटेल यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांना ग्रामीण आदिवासी सहकारी संस्था बळकट करण्यासाठी केलेले 40 वर्षांहून अधिक काळातील योगदानाबद्दल हा सन्मान मिळालेला आहे.
सर्वोत्कृष्ट मदर प्लांट पुरस्कार 2025. ओडिशामध्ये इफ्को पारादीपच्या युनिटला लघु आणि मध्यम उद्योगाला MSMEला पाठबळ दिल्याबद्दल ओडिशा सरकारने हा पुरस्कार मिळाला. पर्यावरण आणि सुरक्षा पुरस्कार फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया FAI द्वारा इफ्को कांडला युनिटला पर्यावरण संरक्षणासाठी आणि कलोल युनिटला औद्योगिक सुरक्षेसाठी 2025चा हा विशेष पुरस्कार मिळालेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 1 जानेवारी 2026 रोजी युरोझोनचा 21वा सदस्य बनलेला देश कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर राहणारा ऑप्शन क्रमांक 2 बल्गेरिया. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. युरोझोनचा 21वा देश बल्गेरिया 1 जानेवारी 2026 रोजी युरोझोनमध्ये सामील झाला. 21वा देश ठरलेला आहे. चलनबद्दल बल्गेरिया यांचे जुने चलन लेव बंद करून अधिकृतपणे युरोचा स्वीकार केला. प्रक्रिया युरोपियन कमिशनने बल्गेरियाची अर्थव्यवस्था आणि महागाईची स्थिती तपासून 2026 पासून प्रवेशाची परवानगी दिली. उद्देश्य युरो स्वीकारल्यामुळे बल्गेरियामध्ये परदेशी गुंतवणूक वाढण्यास आणि व्यापार सुलभ होण्यात मदत होईल. इतिहास यापूर्वी 1 जानेवारी 2023 रोजी क्रोएशिया हा युरोझोनचा 20वा सदस्य बनलेला होता. तर ही महत्त्वाची माहिती युरोझोनच्या 21व्या देशबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. 44वी ज्युनियर हॉकी खो खो चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर याचे आयोजन बेंगळुरू कर्नाटक येथे अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम गुंजूर येथे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणारा ऑप्शन क्रमांक 2 शोड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे डचचे प्रशिक्षक आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न. सरकारी कर्मचारीच्या वेतन पुनर्लोकनासाठी 8वा राज्य वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करणारे पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य आहेत ऑप्शन क्रमांक 2 आसाम. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. स्थापना केंद्र सरकारने 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापनेला अधिकृत प्रक्रिया सुरू केली. अंमलबजावणी या आयोगाची शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल. पगारवाढ नवीन वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना मूळ पगारात बेसिक पेमध्ये मोठी वाढ आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पेन्शनमध्ये सुधारणा नवीन आयोगामुळे पेन्शनधारकांना पेन्शनमध्ये वाढ होईल, ज्याचा लाभ लाखो सेवानिवृत्त कर्मचारीला मिळेल. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या निर्णयाने महाराष्ट्र राज्य सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर ही 8व्या वेतनबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न. मॅग्नस कार्लसनने कितव्यांदा जागतिक बिलियर्ड्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा पटकावले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 9व्यांदा त्यांनी बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. महिला बिलियर्ड्स स्पर्धेत तिसऱ्यांदा जागतिक विजेतेपद मिळवणारी बिंबिसारा असाबुएया कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ती कझाकस्तान या देशाची खेळाडू आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. डिसेंबर 2025च्या आकड्यानुसार देशाच्या एकूण GST संकलनात कोणता राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर आपला राज्य महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण बनलेली आहे? तर दीप्ती शर्मा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. ती वुमन्स T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. ऑस्ट्रेलिया ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला 45 वर्ष कोण ठरलेली आहे? तर ती खेळाडू व्हिनस विलियम, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 2026च्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सर्वात वयस्कर ज्येष्ठ महिला खेळाडू अमेरिकेची टेनिसपटू व्हिनस विलियम ठरली. वय मुख्य ड्रॉमध्ये खेळताना तिचे वय 45 वर्ष आहे.
तिला या स्पर्धेत वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारा प्रवेश मिळाला आहे. विक्रम ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये खेळणारी ती आजवरती सर्वात वयस्कर खेळाडू बनली. विक्रम तिने जपानच्या किमियो डेचा विक्रम मोडला, ज्या 44 वर्षाची असताना 2015च्या स्पर्धेत ते खेळल्या होत्या. मागील विजेते अलीकडे विजेत्यांबद्दल बोलायचं झालं तर 2025च्या ऑस्ट्रेलिया ओपन महिला एकेरी विजेतेपद अमेरिकाची मेडिसन कीज यांनी पटकावलेलं आहे. तरी ऑस्ट्रेलिया ओपनबद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर NIA ची स्थापना 2008 या वर्षी झाली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण NIA बद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. पूर्ण नाव नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. स्थापना 2008. या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर 31 डिसेंबर 2008 रोजी याची स्थापना झाली. मुख्य कार्य दहशतवाद, बनावटी नोटा, सायबर दहशतवादीशी संबंधित गंभीर गुन्हा तपास करणं. अधिकार ही संस्था राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही राज्यात तपास करू शकतो. तर राकेश अग्रवाल हे राष्ट्रीय तपास संस्थे NIAचे सध्याचे प्रभारी इंटरिम महासंचालक आहेत. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या महामार्गावर धावणार आहे? तर ती सोनीपत ते जींद या महामार्गावर धावणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पूर्वांचल मधील पहिले सूत प्रक्रिया संयंत्र कोणत्या जिल्ह्यात उभारले जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 मिर्झापूर इथे उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण, कोणत्या दूरसंचार कंपनीने संपूर्ण भारतात वायफाय म्हणजे व्हॉइस ओव्हर द वायफाय सेवा सुरू केलेली आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 3 BSNL कंपनी आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील क्रीडा प्रशासनात सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले टास्क फोर्सचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिनव बिंद्रा हे आपल्या ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर आहे. आता आपण याच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. भारतीय क्रीडा प्रशासकीय क्षमता बांधणीसाठी कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये नेमलेली टास्क फोर्सबद्दल महत्त्वाची माहिती. अध्यक्ष ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे विजेता अभिनव बिंद्रा या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. अहवाल सादर, या समितीने आपला अहवाल अंतिम 30 डिसेंबर 2025 क्रीडा मंत्रालयास सादर केला. मुख्य उद्देश यामध्ये जागतिक ॲथलीट्सचे उपाध्यक्ष आदिल सुमेरवाला आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. उद्देश भारतीय क्रीडा प्रशासनात व्यावसायिकरण, प्रोफेशनलिझम करणे, व्यवस्थापन जागतिक दर्जाचे बनवणे हे मुख्य उद्देश आहे. शिफारस, खेळाडूंना प्रशिक्षणासोबत क्रीडा संस्था चालवणे, अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणावरील हा अहवालावर भर देणं आहे. या टास्क फोर्समध्ये आदिल सुमेरवाला, राजेश राजगोपालन, गगन नारंग, संदीप प्रधान यासारखे महत्त्वाचे सदस्याचा समावेश आहे. आता पुढला प्रश्न, जगातली पहिली संघटना कोणती आहे जिने कार्बन टॅक्स CBAM पूर्णपणे लागू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 युरोपियन युनियन. CBAM आता काय आहे आपण ते पाहूया. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम कधीपासून लागू? ही एक प्रकारची कल प्रणाली आहे. 1 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे लागू झालेली आहे. कोणी लागू केला? तर युरोपियन युनियनने हा टॅक्स आयात केलेल्या जाणाऱ्या वस्तूवर लावला आहे. कशावर कर? प्रामुख्याने लोखंड, पोलाद, सिमेंट, ॲल्युमिनियम यासारख्या जास्त प्रदूषण करणाऱ्या वस्तूवर हा कर आहे. उद्देश पर्यावरणाचे रक्षण करणं, कंपनीला कमीत कमी कार्बन उत्सर्जन करण्याच्या प्रवृत्त करणं. भारतावर परिणाम, भारतीय निर्यातदारांना आता युरोपमध्ये माल विकताना कार्बन सर्टिफिकेट खरेदी करणं बंधनकारी आहे, ज्यामुळे खर्च वाढू शकतो. आता आपण पाहू पुढला प्रश्न, भारताचे पहिले डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्पात स्थापन करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 पेंच व्याघ्र प्रकल्प, जे महाराष्ट्रात आहे. तिथे डार्क स्काय पार्क प्रकल्प स्थापित करण्यात आलेला आहे. आता डार्क स्काय पार्क याबद्दल आपण माहिती पाहूया.
कमी प्रकाश हे असे ठिकाण आहे जिथे रात्री कृत्रिम प्रकाश प्रदूषण कमी असते. तारे पाहण्यासाठी येथे रात्रीच्या वेळी तारे, आकाशगंगा आणि ग्रह स्पष्ट दिसतात. भारतातील पहिले महाराष्ट्राचे पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारताचे पहिले डार्क स्काय पार्क आहे. जैवविविधता यामुळे रात्रीच्या वेळी सक्रिय प्राण्यांच्या नैसर्गिक जीवनचक्राला संरक्षण होते. जागतिक संस्था डार्क स्काय इंटरनॅशनल या संस्थाद्वारे ही मान्यता दिली जाते. इतर ठिकाणे भारतात लडाखमध्ये हानले इथे देखील भारतीयच्या पहिलं डार्क स्काय रिझर्व उभारले आले आहे, जे पर्यटनासाठी एक मोठे आकर्षण केंद्र बनलेले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती डार्क स्काय पार्कबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिले AI शहर कोणत्या राज्यात विकसित केलेलं जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 लखनौ या राज्यात AI सिटी म्हणून विकसित केलं जात आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. 2026 पर्यंत भारतात विकसित होत असलेले पहिले AI सिटी कृत्रिम बुद्धिमत्ता शहर स्थान उत्तर प्रदेश सरकारने लखनौ येथे देशातली पहिली AI सिटी विकसित करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नादरगंज औद्योगिक क्षेत्रास जमीन निश्चित करण्यात आलेली आहे. नोडल एजन्सी उत्तर प्रदेश इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड UPLC ही संस्था या प्रकल्पाच्या मुख्य उद्देशित देखरेख करत आहे. मुख्य उद्देश हे शहर जागतिक दर्जाचा एक टेक हब म्हणून विकसित केलं जात आहे, जिथे AI, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स, डेटा ॲनालिटिक्स काम करणाऱ्या कंपन्याला एकाच छताखाली जागा मिळेल. सुविधा या AI सिस्टममध्ये अत्याधुनिक IT इन्फ्रास्ट्रक्चर, रिसर्च लॅब, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, AI विषयावर आधारित शैक्षणिक संस्थांची सोय असेल. रोजगार आणि अर्थव्यवस्था या प्रकल्पामुळे हजारो उच्च तंत्रज्ञान रोजगार निर्माण करण्याचे आणि उत्तर प्रदेशला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, वर्दीतील माणसाची नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक ऑप्शन नंबर 4 सदानंद दाते, जे महाराष्ट्राचे सध्याचे महासंचालक आहेत आणि याआधी ते NIA चे महासंचालक होते. तर ही खूप महत्त्वाची पुस्तक रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 सदानंद दाते या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता आपण यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सदानंद दाते IPS 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस चे महासंचालक DGP आहेत. त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. 26/11चा पराक्रम 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी कॉमा हॉस्पिटलमध्ये अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांच्या जीवाची पर्वा न करता मुकाबला केला. गंभीर जखमी असूनही त्यानं धैर्याला लढा दिला. शौर्य पदक त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी त्यांनी राष्ट्रपतीच्या पोलीस शौर्य पदक या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. महत्त्वाची पदे त्यांनी यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या प्रमुख, महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकांच्या ATS प्रमुख, मीरा भाईदर वसई विरार चे पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं. शिक्षण ते केवळ एक कार्यक्षम अधिकारी नाहीत, तर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट ही पदवी घेतली असून पुणे विद्यापीठातून आर्थिक गुन्ह्याविषयी PhD प्राप्त केलेली आहे. तर ही सदानंद दाते यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पुणे या शहरात आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, भारतीय अन्न महामंडळ FCI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1965 या वर्षी करण्यात आलेली आहे. 14 जानेवारी 1965 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय अन्न महामंडळ FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र कुमार अग्रवाल यांची FCI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
आता आपण FCI बद्दल माहिती पाहूया. 14 जानेवारी 1965 रोजी स्थापना झाली. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. मूळ उद्देश शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत, त्याला आपण MSP असं म्हणतो, धान्य खरेदी करणे आणि देशाचे अन्न सुरक्षा टिकवणे. मुख्य कार्य अन्नधान्याची खरेदी, साठवणूक, वाहतूक आणि रेशन दुकानदाराद्वारा PDS वितरण करणे. नियंत्रण हे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न, सार्वजनिक वितरण मंत्रालय या अंतर्गत येतो. तर ही महत्त्वाची माहिती भारतीय अन्न महामंडळ याच्याबद्दल. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. नुकतेच व्हेनेझुएलाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाने शपथ घेतली? तर डेल्सी रॉड्रिग्ज. ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर उत्तर राहणार आहे. जानेवारी 2026 मध्ये ताज्या घडामोडीनुसार व्हेनेझुएलाच्या कोणत्या नेत्याला अमेरिकेच्या ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 निकोलस मादुरो हे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष. तेलाचा साठा. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे, ज्याच्यावर नियंत्रण मिळवणं हे जागतिक राजकारणाचं केंद्र आहे. आर्थिक निर्बंध. अमेरिकेने व्हेनेझुएलावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे तिथली अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ता संघर्ष. अमेरिकेच्या निकोलस मादुरो यांनी हुकुमशाह मानतात आणि तिथल्या लोकशाहीवादी विरोधी पक्षांना पाठिंबा देतात. महागाई आणि स्थलांतरण. व्हेनेझुएलात प्रचंड महागाईमुळे लाखो नागरिक देश सोडून पळून जात आहेत, ज्याचा ताण अमेरिकेच्या सीमेवर पडत आहेत. रशिया आणि चीनचा हस्तक्षेप. अमेरिकेचा विरोध करण्यासाठी रशिया आणि चीन व्हेनेझुएलाला लष्करी आणि आर्थिक मदत करत आहेत. अंमली पदार्थ तस्करी. अमेरिकेने मादुरो सरकारवर ड्रग्ज तस्करीचा आरोप लावून त्यांच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर केलेलं आहे. ताज्या बातम्या अनुसार 2026 सध्या अमेरिकेने व्हेनेझुएलाचे समुद्र किनाऱ्याजवळ नौदल तैनात केल्यामुळे दोन्ही देशात युद्ध सदृश तणाव निर्माण झालेला आहे. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. ऐनूर अम्मानूर उत्सव तमिळनाडू राज्यातील कोणत्या जिल्ह्यात साजरा होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 निलगिरी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आता याबद्दल आपण माहिती पाहूया. ऐनूर अप्पानूर उत्सव कोटा आदिवासी जमातीचा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव, विशेषतः महिला. सोलूर कोकलगाव, उदगामंडळ, उटी जवळ. निलगिरी जिल्हा, तामिळनाडू. कोटा जमातीचे लोक, विशेषतः महिला. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर 2 वर्षांनी एकदा हा साजरा होतो. उत्सवाचे देव ऐनूर पुरुष देवता, अम्मानूर स्त्री देवता. उत्सव चांगला पाऊस, पीक यासाठी प्रार्थना. तरुण मुली भांडी बनवतात आणि अन्नधान्याची पूजा करतात. ही कृषी समृद्धीसाठी हा उत्सव साजरा करण्यात येतो. तर ही ऐना अम्मानूर उत्सव बद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न. 44वी ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात कोणत्या राज्याने विजेतेपद पटकावलेले आहे? तर हा आपला महाराष्ट्र राज्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. 44वी कुमार मुली ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा स्थळ. ही स्पर्धा कर्नाटक राज्यातील बेंगळुरू इथून पार पडली. आवृत्ती खो खो स्पर्धेची 44वी राष्ट्रीय ज्युनियर आवृत्ती होती. स्पर्धेचा निकाल. मुलीचा गट विजेते. मुलीच्या गटात महाराष्ट्राने राज्याने ऐतिहासिक विजय मिळवला आणि गोल्ड मेडल पटकावला. अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशा या संघाचा पराभव केला. मुलाचा गट. मुलाच्या गटात यजमान कर्नाटक संघाने विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात कर्नाटकाने महाराष्ट्र संघाला पराभव केला आणि महाराष्ट्र उपविजेता ठरलेला आहे मुलांच्या गटामध्ये. महत्त्वाचे निष्कर्ष. महाराष्ट्राच्या मुलींनी राष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. कर्नाटकची मुलींना घरच्या मैदानावर चॅम्पियन होण्याचा हा मान मिळवला. तर ही महत्त्वाची माहिती. नॉमिनल GDP अनुसार भारताने कोणत्या देशाला मागं टाकून
जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जापान याचं बरोबर उत्तर राहणार आहे. आता याच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहू. भारत अर्थव्यवस्था आता 4थ्या क्रमांकावर. भारतानं जापानला मागे टाकलं आहे. प्रकार नॉमिनल GDP अनुसार भारताचे नॉमिनल GDP 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर झाल्या आहेत. प्रसिद्धी 30 डिसेंबर 2025 रोजी केंद्र सरकारने अहवाल प्रकाशित केला. 2025 अ डिफायनिंग इयर फॉर इंडिया ग्रोथ. 2030 पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकेल असं या अहवालामध्ये सांगण्यात गेला. IMFच्या 2025च्या अंदाजानुसार भारताचे GDP 4.51 ट्रिलियन आणि जपानच्या 4.46 ट्रिलियन असेल. आता आपण क्रमवारी पाहूया. सध्याची क्रमवारी 2025-26चा अंदाज. अमेरिका 30 ते 31 ट्रिलियन डॉलर, चीन 19 ते 20 ट्रिलियन डॉलर, जर्मनी 5 ट्रिलियन डॉलर, भारत 4.8 ट्रिलियन डॉलर. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. IMF 2025साठी 6.6% आणि 2026साठी 6.2 एवढे % वाढ. वर्ल्ड बँक 2026साठी 6.5%. मूडीज भारतात G20 मध्ये सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था राहील. तर ही महत्त्वाची क्रमवारी पण तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला याबद्दल पण प्रश्न असू शकतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडे इंडियन प्रीमियर लीग IPL चे प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातलेली आहे? तर तो देश बांगलादेश आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय लष्कराने 2026 हे वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेला आहे? तर हा ऑप्शन क्रमांक 4 नेटवर्किंग अँड डेटा केंद्रीकरण म्हणून घोषित केलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताने कोणाला मागे टाकलेला आहे? तर भारताने चीनला मागे टाकून भारतानं जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. 2026 मध्ये भारत तांदूळ उत्पादनात जगातला पहिल्या क्रमांकावर आहे. प्रथम स्थान. भारत हा जगातली सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरलेला आहे. उत्पादन. भारतानं तांदूळ उत्पादन अंदाजे 152 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले आहेत. जागतिक वाटा. जगातल्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी सुमारे 28% वाटा भारताचा आहे. चीन दुसऱ्या स्थानावर आहे. पारंपरिक पहिल्या क्रमांकावर असलेला चीन आता अंदाजे 145 दशलक्ष टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्यात. भारत हा तांदळाच्या जागतिक स्तरावर सर्वात मोठा निर्यातदार देश पण देखील ठरलेला आहे. तर ही महत्त्वाची माहिती तांदूळ उत्पादक देश भारताबद्दल. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. खेलो इंडिया बीच गेमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणत्या बीचवर झालेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 घोगला बीच दीव इथे झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. खेलो इंडिया बीच गेम 2026. ठिकाण स्पर्धा 5 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान दीव येथील घोगला बीचवर पार पडत आहे. सहभाग. देशातल्या 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला 2100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी झालेले आहेत. खेळ. यामधला व्हॉलीबॉल, बीच क्रिकेट, बीच सॉकर आणि मल्लखांब यासारख्या 8 खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कामगिरी. महाराष्ट्राला क्रिनशी येवले हिने बीच पेचक स्लॅट मध्ये कांस्यपदक जिंकलं असून कबड्डी संघाने उपरांत फेरीमध्ये धडक मारलेली आहे. उद्देश. भारतात बीच स्पोर्ट, समुद्री किनाऱ्यावरचा खेळ आणि पर्यटकाला प्रोत्साहन देणे ह्या स्पर्धेचे मुख्य हेतू आहे. तर ही महत्त्वाची माहिती खेलो इंडिया बीच गेम बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न. 9वा राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे डॉक्टर गणेश चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन नॅशनल बर्ड डे कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जानेवारी ला नॅशनल बर्ड डे आपण साजरा केला जातो. आता आपण याबद्दल माहिती पाहूया.
5 जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. सुरुवात 2002 मध्ये एव्हियन वेलफेअर कोलिशन या संस्थाद्वारे करण्यात आली. 2026 ची संकल्पना. या वर्षीचा विषय प्रोटेक्टिंग अवर फिदर फ्रेंड, आमच्या पंख असलेल्या मित्राचे संरक्षण या वर्षीची थीम आहे. उद्देश पक्ष्यांच्या पर्यावरणातील महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्या लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण करणे. भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोर असून भारतातील वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत पक्ष्याच्या शिकारीवर बंदी घालणे. तर ही महत्त्वाची माहिती आहे राष्ट्रीय पक्षी दिन 5 जानेवारी याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जे साजरे करणारे दिन पण लक्षात ठेवा. येणाऱ्या जी एक्झाम झालेली आहे कंबाईनची, तिथे याबद्दल राष्ट्रीय संगीत दिन म्हणजे जागतिक संगीत दिवस याबद्दल प्रश्न होता. तर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये कोणत्या दिवसबद्दल म्हणजे हा दिवस कोणता साजरा करण्यात येतो याबद्दल पण प्रश्न असू शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न, 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतातले कोणते शहर पहिले झोपडपट्टीमुक्त मेगा सिटी ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 सुरत. आता याबद्दल आपण माहिती पाहूया. 70 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त शहर सुरत ठरलेलं आहे. सुरत कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे. भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येच्या मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर. 2006 मध्ये 38% लोकसंख्या झोपडपट्टीत राहत होती. आता फक्त 5% लोकसंख्या झोपडपट्टीत राहतात. लवकरच पूर्णपणे झोपडपट्टी मुक्त होणार आहे. गुजरात सरकारने घोषणा. प्रधानमंत्री आवास योजना PMAY आणि झोपडपट्टी मुक्त जागीच मल्टी स्टोरी इमारत यामुळे शक्य झालेलं आहे. चंदीगड हे पहिलं अधिकृतपणे झोपडपट्टीमुक्त शहर आहे. सुरत पहिला मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर ठरलेलं आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, अदानी समूहाने अलीकडे 570 मेगावॅटच्या वांगचू जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 भूटान. आता आपण याबद्दल माहिती पाहू. अदानी समूहाला 570 मेगावॅट भूटानचे प्रकल्प. या प्रकल्पचे नाव काय? वांगचू जलविद्युत प्रकल्प. ठिकाण भूतानच्या चुका जिल्ह्यात वांगचूक नदीवर उभारण्यात येत आहे. भागीदारी हा अडानी पॉवर आणि भूटान सरकारच्या डूक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन DGPC याचा संयुक्त प्रकल्प आहे. DGPC 51% आणि अदानी 49% एवढं त्यांचे शेअर आहेत. गुंतवणूक आणि वेळ यासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असून पुढील 5 वर्षात 2031 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प भूतानच्या हिवाळ्यातील विजेची गरज पूर्ण करेल आणि अतिरिक्त वीज भारताला निर्यात करेल. भारताचे पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आलेली आहे? तर आपला महाराष्ट्र राज्य ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सुरेश करमाळी यांचे नुकतेच वयाच्या 82व्या वर्षी निधन झालं. त्यांनी खालीलपैकी कोणते मंत्रिपद भूषवलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रेल्वे राज्यमंत्री हे पद त्यांनी भूषवलेले आहेत. आता त्यांच्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूया. निधन, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते सुरेश करमाळी यांचे 6 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 81 वर्षी पुण्यात येथे निधन झालं. लष्करी सेवा, राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय हवाई दलात पायलट होते. त्यांनी 1965 आणि 1971च्या या युद्धात सक्रिय सहभाग घेतलेला होता. राजकीय कारकीर्द, ते पुण्याचे 3 वेळा खासदार आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री होते. पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची सुरुवात त्यांनी केली. क्रीडा प्रशासन, त्यांनी 15 वर्ष भारतीय ऑलिम्पिक संघटने IOAचे अध्यक्षपद म्हणून काम पाहिलेलं आहे आणि 2010च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रमुख आयोजक होते. तर ही महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल. नुकतेच चर्चेत असलेला EB4 व्हिसा भारत कोणत्या देशाच्या नागरिकांना येण्यासाठी देतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चीन. आता याबद्दल आपण माहिती पाहूया. भारतीय कंपनीसाठी चीनी तंत्रज्ञान बोलवण्यासाठी EB4 व्हिसा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा नवा एक उपक्रम आहे. 1 जानेवारी 2026 पासून व्हिसा
खास चीनी व्यावसायिक आणि तंत्रज्ञानासाठी सुरू केलेला आहे. ऑनलाईन अर्ज यासाठी चीनी नागरिकांना भारतीय दूतावासात जाण्याची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया इंडियन व्हिसा ऑनलाईन या पोर्टलवर डिजिटल पद्धतीने पार पाडते. महत्त्वाची अट: भारतीय कंपनीला प्रथम NSWS पोर्टलवर नोंदणी करून एक डिजिटल प्रायोजकत्व स्पॉन्सरशिप लेटर तयार करावा लागते, जे या व्हिसासाठी अत्यंत अनिवार्य आहे. कोणासाठी आहे हा व्हिसा? प्रामुख्याने सामग्री बनवणे, इन्स्टॉलेशन, गुणवत्ता तपासणे, देखभाल, मेंटेनन्स आणि कर्मचारीच्या प्रशिक्षण देणारे चीनी तंत्रज्ञानासाठी आहे. कालावधी: या व्हिसावर चीनी नागरिक भारतात जास्तीत जास्त 6 महिने राहू शकतात. हा कालावधी वाढवण्यात येत नाही. प्रक्रिया वेळ: अर्ज केल्यापासून व्हिसा मिळवण्यासाठी साधारणपणे 45 ते 50 दिवस लागतात. नोंदणी: भारतात आल्यानंतर 14 दिवसाच्या आत FRRO फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस कडे ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. तर ही महत्त्वाची माहिती EB-4 व्हिसाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न: दरवर्षी 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात कोणत्या वर्षीपासून झालेली आहे? तर 2003 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. आता प्रवासी भारत दिवसबद्दल आपण पाहूया महत्त्वाची माहिती. भारत दरवर्षी 9 जानेवारी प्रवासी भारत दिवस म्हणून साजरा करतो. ऐतिहासिक महत्त्व आहे या दिवसाचं. 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो. परदेशात स्थायिक झालेले भारतीयांच्या NRI देशाला विकासातील योगदान अधोरेखित करणे आणि त्यांच्या भारतीय मुळाशी जोडणे हा मुख्य उद्देश आहे. 2026चे आयोजन: मागील मोठे संमेलन 2025 मध्ये भुवनेश्वर येथे झालेलं होतं. 2026 मध्ये हे ऑफ इयर मध्यांतर वर्ष असल्याने यावर्षी जगभरात भारतीय दूतावासामध्ये स्थानिक स्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सन्मान: या दिनानिमित्त परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रपतीच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान म्हणून देऊन गौरवण्यात येते. तर ही महत्त्वाची माहिती प्रवासी भारत दिवसबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न: माधव गाडगीळ यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या शहरात झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या शहरात झालेला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. 7 जानेवारी 2026 रोजी पुण्यात कोणत्या प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञाचे 83व्या वर्षी निधन झालं? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर माधव गाडगीळ हे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि जाणकार होते. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. डॉक्टर माधव गाडगीळ यांना कोणत्या प्रसिद्ध समितीचे अध्यक्षपद भूषवलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाट पर्यावरण तज्ञ समिती WGEEP या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आता त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. डॉक्टर माधव गाडगीळ भारतातील एक अत्यंत प्रभावशाली आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुण्यात झाला. त्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतली आणि अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून PhD पूर्ण केली. गाडगीळ समितीचा अहवाल: पश्चिम घाटाच्या पर्यावरणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी सादर केलेला पश्चिम घाट बचाव अहवाल WEEP रिपोर्ट हा त्यांच्या सर्वात महत्त्वाचा गाजलेला प्रकल्प आहे. पद्म पुरस्कार: भारत सरकारने त्यांना त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी पद्मश्री 1981 आणि पद्मभूषण 2006 या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेला आहे. ही खूप महत्त्वाची माहिती आहे. यांच्याबद्दल तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न हमखास असेल. त्यानंतर पुढला प्रश्न: कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते बनलेले आहेत? तर तो राज्य कर्नाटक. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. आता याबद्दल माहिती पाहूया. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या. 7 जानेवारी 2026 रोजी सिद्धरामय्या यांनी कर्नाटकाचे
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी देवव्रत अर्थ यांच्या 2712 दिवसाच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला. कार्यकाळ त्यांचा पहिला कार्यकाळ 2013 ते 2018 असा 5 वर्षाचा होता. मे 2023 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि सध्या 9 जानेवारी 2026 पर्यंत ते या पदावर कार्यरत आहेत. राजकीय पक्ष ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. वैशिष्ट्य कर्नाटकाच्या राजकीय इतिहासात 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे ते देवव्रत अरस याच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर ही महत्त्वाची माहिती त्यांच्याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक प्रेम प्रकाश आहेत. तुम्ही हे पुस्तक पाहू शकता. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर, प्रेम प्रकाश याचे लेखक आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय सारस मेळा 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी केलं जात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4, गुंटूर आंध्र प्रदेश इथे. गुंटूर आंध्र प्रदेश येथे 6 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत आंध्र प्रदेशातील गुंटूर इथे प्रथमच हा राष्ट्रीय स्तरावर भव्य सरस मेळा आयोजित करण्यात आलेला आहे. याचे उद्घाटन 8 जानेवारी 2026 रोजी झालेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न, व्यावसायिक स्तरावर बायोबिट्युमेनचे उत्पादन करणारा जगातला पहिला देश कोण ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत हा देश ठरलेला आहे, म्हणजे आपला भारत देश. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. बायोबिट्युमेन उत्पादन स्त्रोत हे तांदळाची पेठ, पराडी, वनस्पती तेल, लाकडाच्या लिग्निन घटक व इतर कृषी कचऱ्यापासून तयार केला जातो. पर्यावरणपूरक यांच्या वापरामुळे पराडी जाळल्याने होणारे हवेचे प्रदूषण कमी होतो. कार्बन उत्सर्जनात 70% घट होऊ शकते. आर्थिक बचत पारंपरिक पेट्रोलियम डांबरामध्ये 15% बायो बिटुमेन्स मिळवल्यास भारताला वर्षाला 4500 कोटीचं परकीय चलन वाचू शकते. जागतिक विक्रम 7 जानेवारी 2026 रोजी भारताने व्यावसायिक स्तरावर बायोबिट्युमेन उत्पादन सुरू करून या क्षेत्राला जगात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. रस्त्याची मजबूती हे तंत्रज्ञान वापरून तयार केलेले रस्ते नेहमीच्या डांबरी रस्त्यापेक्षा साधारण 40% अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. त्यानंतर पुढला प्रश्न, पश्चिम बंगालची पहिली महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2, नंदिनी चक्रवर्ती. आता यांच्याबद्दल माहिती. ऐतिहासिक नियुक्ती, नंदिनी चक्रवर्ती या पश्चिम बंगालच्या पहिली महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहे. 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. 1994 बॅचचे IAS अधिकारी आहेत. निवड प्रक्रिया या पदासाठी त्यांनी 8 वरिष्ठ सनदी अधिकारीला मागं टाकत हा स्थान मिळवलेला आहे. माजी पदभार मुख्य सचिव होण्यापूर्वी ते राज्याचे गृहसचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांनी पर्यटन विभाग आणि राज्यपालांचे सचिव म्हणून काम केलेलं आहे. तरी महत्त्वाची माहिती नंदिनी चक्रवर्ती बद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, 2025चा संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, RK श्रीराम कुमार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, DRDOने विकसित केलेलं जल शुद्धीकरण प्रणालीचं नाव काय आहे? तर या जल शुद्धीकरण प्रणालीचं नाव आहे स्वदेश. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. स्वदेशचा फुलफॉर्म आहे सी वॉटर डिस्टिलायझेशन सिस्टम, हा स्वदेशचा फुलफॉर्म आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट 2026 चे आयोजन कुठे केलं जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नवी दिल्ली येथे केलं जात आहे. आता याबद्दल माहिती पाहूया. इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट IICDEM 2026 नाव आणि आयोजक ही लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन
वर आधारित पहिली आंतरराष्ट्रीय परिषद असून तिचे आयोजन भारतीय निवडणूक आयोग ECI द्वारा केलं जात आहे. ठिकाण आणि वेळ. ही परिषद 21 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आली येणार आहे. सहभाग. या परिषदेत जगभरात 42हून अधिक देशाचे प्रतिनिधी आणि भारतीय नामांकित संस्था IIM आणि IITचा सहभाग होणार आहे. उद्देश. जागतिक स्तरावर लोकशाही बळकट करणे आणि निवडणुकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व पारदर्शकता वाढवणे हे मुख्य उद्देश आहे. मुख्य आकर्षण. या परिषदेत निवडणूक आयोगानं ECI नेट या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी आणि इलेक्शन मॅनेजमेंटबद्दल. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 2024 माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या UNच्या कोणत्या सर्वोच्च पर्यावरण सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तुमच्यासाठी क्वेश्चन ऑफ द डे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही आपली सिरीज नेहमी फॉलो करत असेल कंटिन्यू, तर हा प्रश्न तुम्हाला हमखासच येईल. भारत सरकारने माधव गाडगीळ यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी सन्मानित केलेला आहे? तर तुमचा ऑप्शन क्रमांक 1 आहे 1981, दुसरा ऑप्शन आहे 1992, तिसरा ऑप्शन आहे 2006 आणि चौथा ऑप्शन आहे 2015. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला येत नसेल तरी पण ट्राय करा. उद्याला आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणारच आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली साप्ताहिक चालू घडामोडीची जी सिरीज आहे, ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की हे सिरीज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या सिरीजमध्ये तुमचे जे वीकली करंट अफेअर राहते त्याची एक रिव्हिजन पण होतो आणि तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळते, तुम्हाला किती म्हणजे कोणता प्रश्न पाठ आहे, आणि तुम्हाला आणखी एक रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.